कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे संडे, जुदाला पण सुट्टी आहे आणि तिच्या स्कूलमध्ये आहे आज फन फेअर. तर तो ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर त्यांनी 3 वाजता बोलवलेलं आहे, तर 3-3:30 होऊन जातील निघायला आले आहेत. मग बघू आता. आमचा सगळ्यांचा जायचा प्लॅन होता, पण बघू आता काय होतं काय नाही. आज आहे संडे, तर आज बनवायची संडे स्पेशल इडली आणि डोसे नाश्त्याला. तर ते इडली, डोसे, बटाटे चटणी, खोबऱ्याची चटणी बनवायचं आहे. आणि चला आता दिवसभर जे होते तुमच्यासोबत मी शेअर करेल, तर हा ब्लॉग शेवट नक्की बघा. तू बटाटे सोलते कसे सोलते? दाखव, सोलून दाखव. हो भाऊ, कसे सोलते तू? तर इकडे डोश्याची तयारी होते ना, तर मॅडम दोघे हेल्प करताय. हो ना रेवा? तू अर्धा दे तिच्याकडे, मग ती बरोबर ते पूर्ण करे ना. दे ना तो दे तिच्याकडे. द्या ग, पटकन द्या ग. रेवा दे ना. रेवा तू तिला का रेवाने? साठी आहे तर डोशासोबत बटाटी चटणी करायची आहे, मस्त येल्लोवाली. चालल्या ग तुम्ही दोघं? बाय करा. आणि गाईच इकडं मॅडमांचा चालू आहे नाश्ता. हाय. तर इकडे हेअर वॉश वगैरे करून झालेला आहे, कारण तिचं संडे तर संडेचं हेअर वॉश होतं ना, म्हणून थंडी खूप आहे ना इशू. आणि तिला डोसे नाही आवडत, म्हणून तिला इडली, बटाटी चटणी आणि खोबऱ्याची चटणी दिली. रेवाची पण आंघोळ वगैरे करून झालेली आहे. ती बाहेर गेली, आईला बाहेर घेऊन गेलेली आहेत. तर चला आता पटकन डोसे वगैरे करू, तुमच्यासोबत शेअर करते. चला इकडे छान असे इडल्या रेडी आहेत. इशूची फ्रेंड रिद्दू आली इशूला भेटायला. बरं, आज खेळायचं आहे दिवसभर. आणि पण पहिला किती वाजता जाणार आहे तुम्ही? 3:30 ग. आपण का 3ला लगेच निघू का? तू तशी करते, ती पण बघ कशी करते. काय खेळायचंय? त्रिशा नाही आली का? बोलत नाही तुझ्याशी. का बर? काय नाही. असं का करता तुम्ही सगळेजण? आज सगळ्यांचं हेअर वॉश झालं, मग तुझं पण झालं का हेअर वॉश? काय खेळायचंय ग? तू इथून बाहेर जा, मग कळेल ना तुला. तिला विचारते पहिले, मला आवडलं नाही तर मी विचारणार. झाला सगळ्यांचा नाश्ता. आता मी आणि जयू करतोय, म्हणजे जयूचा पण झाला. ती रेवाला जऊ खाऊ घालते. इकडे आहे बटाट्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, इडली, डोसा. आणि इकडे रेवा मॅडम. हाय, काय करते तू? तिचं पण जेवण चालू आहे. तर काही आत्ता आलेच 4 आणि आता मला फनफेला जायचं आहे, रेडी व्हायचं आहे. मॅडम इकडं रेडी आहेत. 3 वाजता सांगितलेलं होतं, पण थोडं लेट होऊन गेलं. लेट म्हणजे आम्ही तिकडेच फोन केला होता, ते म्हणे की 5-5:30पर्यंत या. मग आम्ही रेडी होतोय. रेवा मॅडम बाहेर खेळतीला निघून जायचे, कारण थंडी खूप आहे ना काही. संध्याकाळचा कार्यक्रम आहे हा, म्हणून कसं वाटतंय मग? खूप छान. इशूने आता जस्ट कुपन वगैरे कट केले, ते तिथं फनफेअरचे जे कुपन होते ते. इकडे या मॅडम आल्या. चल रेवा, बघू आता तिकडे कसं आहे. ब्लॉग जेवढा घेता येईल तेवढा घेईलच. आता पटकन रेडी वगैरे होतो, मग बोलतो तुमच्यासोबत. झालो आम्ही रेडी, आणि आम्ही थोडंसं नॉर्मल ट्विनिंग केलेली आहे. नॉर्मल एकदम नॉर्मल, तिचं पण पिंकच आहे. तर आता आलेत 5, झालो रेडी. आता थोड्या वेळात निघूच. मम्मी तुझं कवर पण पिंक. येस, आणि पूर्ण तयारी झालेलीच आहे. मला अजिबात बरं वाटत नाही, इतका त्रास होतोय. पण फक्त मला इशूसाठी जावं लागते, कारण मला त्रास रात्रीपासून खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे. पण इशूताई ऐकत नव्हती ना, म्हणून मग जावं लागते तिच्या स्कूलमध्ये. आणि निघालो का आता 5 वाजता तिकडनं लवकर येऊन जाऊ, कारण तुम्हाला माझ्या फेसवरून आणि आवाजावरून तर कळलंच असं म्हणतं किती त्रास होतोय ते. तर चला तिकडचे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते. चलो
तर काही आता आम्ही पोहोचलो इशूच्या स्कूलमध्ये आणि आम्ही 5:30ला निघालो घरून. तरी पण आम्ही थोडंसं लेटून गेलो होतो, म्हणजे आम्ही आमच्या टाईमबरोबर होतो पण तिकडे चालवून गेलो होतो थोडं लवकर. पण तरी एवढं उशिरापर्यंत थांबायचं होतं, पण 5:30ला आम्ही निघालो एकदम बरोबर होतं. त्यानंतर पण खूप जण आले आणि त्यांनी हा डेकोरेशन खूप छान केलं होतं. इकडे एंट्री केली होती, एंट्रीसाठी त्यांनी छान असे बलून वगैरे लावलेले होते आणि त्यानंतर पुढे पण खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि इशूच्या स्कूलमध्ये खरंच फन फेअर खूप सुंदर असतं. इतकं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं असं त्यांचं आणि स्टॉल पण खूप नवीन नवीन असतात. आणि यावेळेस खरंच मुलांनी खूपच एन्जॉय केलं आणि त्यांनी इकडे फन फेअर आणि वेलकमसाठी इकडे मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि तुम्ही गर्दी तर बघू शकता किती आहे, खूप गर्दी होऊन गेली होती. आणि त्यानंतर स्टॉल पण चालू होऊन गेले होते. मग इकडे होतं त्यांचं फोटो पॉईंट, तर इकडे छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं. त्याच्यात इशूचा पण फोटो काढला कारण तेव्हा गर्दी नव्हती तिथं म्हणून. आणि मग मध्ये एंट्री केली तर बघू शकता इकडे सगळे स्टॉल लागलेत आणि स्टॉलजवळ थोडी थोडी गर्दी होऊन गेली होती. आता 6 वाजले होते आणि अजून त्रिशा वगैरे आलेली नव्हती. इशू तिची वेट करत होती, पण तरी तिने मग स्टार्ट केलं. तिने पहिलं कुपन वगैरे दिलं आणि त्याच्यात तिने घेतली पाणीपुरी. आणि तिला तिखट पाणीपुरी अजिबात आवडत नाही म्हणून तिने गोड पाणीपुरी घेतली. आणि मला गोड आवडत नाही नुसती गोड खायला, मग मी तिलाच खायला सांगितले की तूच खाय असं. आणि मग त्यानंतर आम्ही घेतलं तिच्यासाठी समोसा. आणि इकडं पैठणीचा पण चालू होता, मी तो पण एन्जॉय करत होती आणि ती समोसा एन्जॉय करत. त्यानंतर मॅडमाने घेतले मोमोज आणि तिला मोमोज एवढे काही आवडले नाही. आणि त्यानंतर त्रिशा मॅडमांची पण एंट्री झाली. मग आम्ही खूप शेवटी घेतला होता पापड आणि तो पापड इतका छान होता. आणि मग घेतलं चिकन टिक्का. त्रिशाने आणि इशूने चिकन टिक्का मस्त असं एन्जॉय केलं. आणि स्कूलमध्ये पण आता एंट्री झालेली आहे, ते म्हणजे खानदेशी सुपरस्टारची. आणि इशू आणि त्रिशाने मस्त आधी खाऊ पिऊन घेतलं आणि मग पाळणे वगैरे मिकी माऊसवर इकडं आले ते खेळायला. आणि पाळणेवर बसले ते खूप नंतर. ते आधी ट्रेन वगैरे त्यांचं खूप चालू होतं तेव्हा मी नव्हती इकडे शूट करायला. तर त्यांनी मस्त असं एन्जॉय केलं. आणि तुम्हाला बोलली ना मी इकडं खानदेशी सुपरस्टार येणार होते ते म्हणजे विनोद कुमावत आणि कावेरी पाटील. ते पण आलेले होते, मी त्यांचं पण शूट नाही करू शकली. आणि मॅडमांना त्यांचा स्केच बनवायचा होता, तर हे दादा तिला सांगत होते शांत बस असं, पण ती बसत नव्हती. आणि फायनल तिचा स्केच रेडी झाला. आणि बघू शकता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर असा होता हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.